मुंडव्याचा व्यवहार रद्द करा, बोपोडीच्या व्यवहाराचं काय, असा सवाल आता उपस्थित होतोय। लोकशाही मराठीनं हा सवाल उपस्थित केलाय। दोनही प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आरोपी आहेत। गुन्ह्याचा प्रकार तसाच आणि व्याप्तीही मोठी आहे, हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? खरं तर या मुंडव्याच्या जमीन घोटाळ्या प्रकरणात आपण पाहतोय की जोरदार आरोप प्रत्यारोप झाले आणि शेवटी अजित पवारांना हा सगळा व्यवहार रद्द केल्याचं घोषित करावं लागलेलं होतं। पार्थ पवार यांच्या नावाने असलेल्या कंपनीने हा सगळा जमीन व्यवहाराचा घोटाळा केलेला होता। मात्र त्याच कंपनीने पुण्यातील बोपोडी भागात सुद्धा अशाच पद्धतीचा व्यवहार केल्याचं समोर आलेलं आहे। कृषी विभागाची ही जागा आहे आणि याच जागेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आता 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये अमेडिया कंपनीचा दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे। मात्र याच कंपनीचे भागीदार असलेले पार्थ पवार यांच्यावर मात्र हा गुन्हा दाखल नाहीये। मात्र जो प्रकार, जी प्रोसेस मुंडव्याच्या जमीन व्यवहारात झालेली आहे, तीच प्रोसेस या बोपोडीच्या व्यवहारात सुद्धा झालेली आहे। शीतल तेजवानी त्याचबरोबर दिग्विजय पाटील हे दोघे जणही मुंडव्यातल्या प्रकरणात सुद्धा आरोपी आहेत आणि आता या बोपोडी प्रकरणात सुद्धा आरोपी आहेत। त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी आहे। जसं आता अजित पवारांनी मुंडव्याचं प्रकरण हे रद्द करत असल्याचं सांगितलं, तर बोपोडीचं नेमकं काय, बोपोडीच्या जागेचं काय, जवळपास 9 हेक्टर ती जागा आहे। ती जागा कृषी विभागाची आहे। असं असताना ती सुद्धा जमीन लाटण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला आहे। त्यामुळे बोपोडीची जागा जो व्यवहार झालेला आहे तो सुद्धा आता रद्द होणार का? राज्य सरकार याबाबत नेमकी काय कार्यवाही करणार हे पाहणं महत्वाचं आहे। आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पण जी परिस्थिती मुंडव्याच्या बाबतीत होती अगदा तसाच प्रकार हा बोपोडीच्या जागेसंदर्भातही घडलेला आहे आणि त्यामुळे हा व्यवहार सुद्धा रद्द करावा अशी सुद्धा आता मागणी होत आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।